रेल्वे पुलाच्या श्रेयवादाच्या लढाईत ठाकरे सेनेची उडी. पत्रकार परिषदेत सुधाकर घारेंवर टीकेचे बाण. पूल होत नाही तोवर संघर्ष करणार. उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा इशारा. कर्जत रेल्वे पुलावरून रंगलेल्या राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेच्या श्रेयवादाच्या लढाईत ठाकरेंच्या सेनेने उडी घेतली आहे. आम्ही पत्रव्यवहार केल्यानंतर सत्ताधाऱ्यांना जाग आल्याचा आरोप करत ठाकरे सेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी श्रेयवाद नको पूल हवेत असा टोला लगावत पूल होत नाही तोवर संघर्ष करण्याचा इशारा दिला आहे. ठाकरे सेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी पत्रकार परिषद घेत आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. संपूर्ण पत्रकार परिषदेत नितीन सावंत यांनी सुधाकर घारे यांना अधिक लक्ष केल्याने परिवर्तन विकास आघाडीत फूट पडल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत आपण परिवर्तन विकास आघाडीत असून अन्य ठिकाणी सक्षम विरोधी पक्ष म्हणून आगामी काळात काम करणार असल्याचे नितीन सावंत यांनी सांगितले. येणाऱ्या दिवसामध्ये हे टेंडर होणार आहे का, हे किती दिवसात होणार आहे याची सगळी माहिती घेऊन त्यांची खरंच ते तिथं ब्रिज होणार आहे का याची एकदा आमच्याकडे माहिती आली तर त्याच्यानंतर आम्ही जर हे जर असेल त्याच्यावरती जे इम्प्लिमेंटेशन करायचं असेल त्याचा तो मार्ग आम्ही त्या ठिकाणी निवडू. पण आमचा संघर्ष ज्या दिवशीपर्यंत ब्रिज होणार नाही तिथपर्यंत आम्ही कर्जतकर मायबाप जनतेबरोबर आहे. आज कर्जतकर माझे तुम्ही जर गेले, तुम्ही बाजारात फिरा, कुठे पण फिरा, तालुक्यात फिरा, त्यांना श्रेयवादामध्ये गरज नाही हो, त्यांना ब्रिज होण्यामध्ये गरज आहे. तुम्हाला आम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे? ब्रिज होण्या इंटरेस्ट आहे ना. आपल्याला काय करायचं, उद्या महेंद्र थोरवेंनी करावा, उद्या सुधा घारेंनी करावा आणि उद्या लोक बोलते नितीन सावंतनी करावा. पण मायबाप कर्जतच्या जनतेला एकच इंटरेस्ट आहे की बाबा हा ब्रिज व्हावा आणि याच्यातून आमची सर्वसामान्य जनतेची याच्यातून सुटका व्हावी. आणि आमची भूमिका याच्यासाठीच आहे की आम्ही त्याला कारण एकच आहे की तुम्ही आता श्रेयवाद घेताय, तो श्रेयवाद नक्की घ्या. आम्ही आंदोलन करणारे समजल्यामुळे तुम्हाला जाग आली, त्याबद्दल पण तुमचं स्वागत आहे. याच्याही तुम्हाला जाग आली नव्हती, ही जाग आत्ताच आली. तेव्हा का ना सुटले, तेव्हा का ना त्यांच्या मनात आलं की आम्ही तटकर साहेबांकडे जावं, आम्ही उद्या पांडे साहेबांकडे जावं आणि हा ब्रिज सँक्शन करावं म्हणून. पण का तेव्हा सुचलं नाही. पण आता आम्ही जेव्हा आमचा धसकाचा घेतला त्याबद्दल आम्हाला स्वागत आहे. आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही कोणी श्रेयवाद करा पण हा ब्रिज झाला पाहिजे. गुगलवर ट्रॅफिक किती आहे हे पाहून कर्जतकर घराबाहेर पडतो. गेली अनेक वर्ष वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे नितीन सावंत यांनी सांगितले. या विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. आम्ही पत्र दिल्यावर सत्ताधाऱ्यांना जाग आली असे सांगून राष्ट्रवादीकडून रेल्वे पूल मंजूर झाल्याचा फोटो टाकल्यानंतर शिंदे गट आणि राष्ट्रवादीत सोशल मीडियावर वॉर सुरू झाल्याचे नितीन सावंत यांनी निदर्शनास आणून दिले. आमच्या आंदोलनाचा धसका घेतला आणि पूल मंजूर करून आणला असा दावा करून कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनने खासदार श्रीरंग बारणे आणि खासदार सुनील तटकरेंना पत्र दिले. यावरूनही सोशल मीडियावर श्रेय घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु लांब पल्ल्याच्या गाड्या थांबल्या का असा सवाल नितीन सावंत यांनी केला आहे. कर्जतच्या टाटा कंपनीत आंदोलन केले, एक तरी रोजगार मिळाला का असा प्रश्न उपस्थित करत सुधाकर घारे यांना नितीन सावंत यांनी लक्ष केले. गोदरेज, टाटा कंपनीत आता नोकर भरती आहे का? संतोष बैलमारे कोण असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात धुळफेक करून राजकीय स्टंटबाजी सुरू आहे. बेरोजगार तरुणांचा पुळका असेल तर प्रशासनासोबत बैठक घ्या असा सल्ला सावंत यांनी सुधाकर घारे यांना दिला आहे. गेले 4-5 महिन्यापूर्वी कर्जत तालुक्याच्या टाटाच्या गेटवरती आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रवादीने आंदोलन केलं. आमच्याकडे त्या ठिकाणी पाठिंबा मागितला. स्थानिक रोजगारांचा प्रश्न आहे, स्थानिकांना रोजगार त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. या प्रामाणिक भूमिकेतून आम्ही शिवसेना उद्धव पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून त्या ठिकाणी मी स्वतः माझे सगळे पदाधिकारी आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करायला गेलो. त्यानंतर आज 6 महिने 8 महिने व्हायला आले, एकही स्थानिकाला त्या ठिकाणी रोजगार देऊ शकले नाही. तीच परिस्थिती महाएल्गारच्या माध्यमातून आम्ही टाटाला आंदोलन करतो.
आम्ही गोदरेजला आंदोलन करतो, माझा जीव गेला तरी चालेल, पण मी मागे हटणार नाही. माझं एकच त्यांना म्हणणं आहे की टाटा असेल, गोदरेज असेल, ही टाटाची कंपनी आज झाली का हो? आज तिथं रोजगार कुठली भरती आहे का हो? गोदरेजला कुठली 1000 लोकांची 2000 लोकांची भरती आहे का? टाटाला कुठली आज भरती आहे का? तटकरे साहेब आज प्रदेश अध्यक्ष आहात, देशाचे नेते आहात. आदिती ताई त्या ठिकाणी मंत्री आहे. तिथला जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादीचा आहे, तिथला सरपंच हा राष्ट्रवादीचा आहे, तर राष्ट्रवादी का तिथला तालुका अध्यक्ष. मग तुम्ही सर्वसामान्य कर्जत कालापूरच्या आमची स्थानिक तरुणांच्या डोळ्यात फुलवत करतात का? आज तुमचा राजकीय स्टंट कुठेतरी करायचा. तुमचा राजकीय स्टंट करण्यासाठी तुम्ही कर्जत कालापूरच्या स्थानिक तरुणांना कुठेतरी वेठीस धरता का? टोरंटो सारख्या प्रकल्पात आदिवासी बेघर होत असताना दोन्ही सत्ताधारी काही बोलायला तयार नाहीत. आम्हीच कर्जत खालापूरच्या जनतेचे मालक आहोत असा आविर्भाव दाखवला जात आहे. आमची बांधिलकी सर्वसामान्य जनतेशी असून 3000 कोटींचा विकास कुठे गेला? कोंदिवडे रस्त्याची परिस्थिती सर्वसामान्य मुलींनी समोर आणली. विकास केला असं सांगणारे उघडे पडले असा टोलाही सावंत यांनी लगावला. सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून ठाकरे गट भविष्यात काम करणार असल्याचे नितीन सावंत यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्ही परिवर्तन आघाडी सोबत असून घारे किंवा थोरवेंना लक्ष करत नसून आम्ही लोकांच्या बाजूने आवाज उठवतोय असा दावा नितीन सावंत यांनी केलाय. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.